कुणी एवढं काम सांगितलं? लाज वाटते का तुम्हाला? लाज वाटते का? मला शिकवता? हा लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला? आमदारापेक्षा मोठा झाला का इथला कोण? दादाची पोरं तुम्हाला काम करत नाहीत. मला सांग, शांतपण शिकू नका, मला सगळं माहित आहे. यांच्यावर पहिला कारवाई करा. वर्ष झालं मी रस्त्याचं उद्घाटन करून लोकांची कंपनी मोडली तिथं, कळलं काय? यांच्यावर कारवाई काय कारवाई करायला कॉन्ट्रॅक्टर पहिला. त्याला काय सोपं वाटतंय का? हा इथनं पुढे जर व्यवस्थित काम झालं नाही आणि कुणालाही घाबरायचं नाही. कोल्हापुरात अनेक चोर आहेत, मोठ्यानं बोलणारे, त्यांना अजिबात घाबरायचं नाही. कुणी तुम्ही सरकारचं काम करताय, कळलं का? आणि कुठं जर कोण अडवायचं असेल, कुठं काहीतरी मोऱ्या कोंबत असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. कुणाला घाबरायची गरज नाही. लोकांसाठी आपण काम करायचं आहे. लोकांच्यात गैरसमज पसरणारे कोण असतील त्यांना घाबरायचं नाही अजिबात. फौजदारी डायरेक्ट दाखल करा. काय झालं ते गांधी मैदानची फौजदारी तुम्ही दाखल केली, काय झालं पुढं? त्यांना आपण हे केलं होतं सर, पियायला पत्र वगैरे दिलं होतं. काय दिलं पुढं? काय झालं? पियायला तुमची जबाबदारी नाही काय झालं विचारायची? नाही विचारलं होतं सर, त्यांना माहिती वगैरे सगळी दिली ती आपल्याला काय पाहिजे ती झाले सगळं भेटून. असं चालणार असलं काम ठीक आहे, सत्ता आहे सपोर्ट करावा म्हणून तुम्हाला अनेक वेळा मी आता गप बसतोय. पण अशा पद्धतीनं जर कामकाज होणार असेल तर मग मला माझ्या भूमिकेवर यावं लागेल. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या, सगळ्या विभागांची बैठक घ्या. मी आज खास रस्त्याकरता इथे तुम्हाला बोलवले. ट्रॅफिकची बोंब आहे, कोणाची जबाबदारी आहे? ट्रॅफिकची महापालिकेची जबाबदारी नाही का? का तुम्ही रस्ते असतील वनवे असतील काय करतील त्यावर अभ्यास कोण करणार? तुम्ही काय झाले ते बघावं. इथनं पुढं साहेब सगळ्यांना तुम्ही मीटिंग घ्या. सगळे भंगडी बंद झाल्या आहेत महापालिकेच्या, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथनं पुढं लोकांनी कामच केलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतंय की यामध्ये अनेक आपल्या डिपार्टमेंटमध्ये 100% तुमची चूक आहे तुम्ही म्हणणार नाही. 20-30% हो पण पार्ट आहे की आपल्याकडे कर्मचारी कमी आहे. तुम्ही काय घेत नाही हो कॉन्ट्रॅक्ट बेसवर? मी आमदार झाल्यापासून अनेक पत्र तुम्हाला दिली, अनेक पत्र. तुम्हाला अथवा तुमच्या वरिष्ठांना याचं गांभीर्य नाही. मी जर एक हक्कभंग दाखल केला तर सगळी कामाला लागतं. मी पहिल्यांदा सांगतो, माझ्या घरचं काम करायला मी कुठलं पत्र दिलेलं नाही. मी जी पत्र देतोय माझ्या अधिकारात पत्र देतोय आणि लोकांच्या हितासाठी पत्र दिलेली असते. तुम्ही माझी पत्र सगळी काढून बघा आणि त्यामध्ये 1 महिन्यात जर तुम्ही कारवाई केली नाही तर ज्याची जबाबदारी द्यावी मी प्रत्येकाला हक्कभंग दाखल करेन. मी पहिल्यांदा सांगतो, माझं वैयक्तिक कुठलंही काम नाही आहे. हे लोकांच्या आलेल्या लोकप्रतिनिधींना तक्रारी आणि त्या माध्यमातून मी दिली तुम्हाला पत्र आहे. या पत्राला जर तुम्ही केराची टोपली दाखवत असाल तर तुम्ही मला हक्कभंग करताय. मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला ही पण शेवटची वॉर्निंग देतो. कर्मचारी कमी असताना तुम्ही वाढवा ना, कॉन्ट्रॅक्टर बेसवर कर्मचारी घ्या. काय अडचण आहे आपल्याला?